मी सुनंदा प्रकाश देशमुख. माझ्या ही हॅपी वेकेशन टूरला मी काय पहिल्यांदाच आलेलं नाही आहे. माझे 3-4 टूर झालेले आहेत. त्यामुळं माहितीच होतं की कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त कसा वापर व्हावा हे दत्ता भालेरावांना चांगलं माहिती आहे. आणि ते तशा सगळ्या सुविधा देतात. आणि पहिले 3-4 दिवस आम्हाला विवेकने जे दिलं आहे ते भरपूर दिलं. त्याच्या वयाच्यानुसार भरपूर अगदी म्हणजे त्याला मला वाटतं जसं काही ते डिग्री घेतात ना त्या मॅनेजमेंटमध्ये तशी त्यांनी ती डिग्री घेतलेली आहे. आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव पाठीमागे राहून सांगणं, हे काळजी घेणं, अमुक टायमाला हे करणं ते करणं, काका तुम्ही असं करा, काकू तुम्ही तसं करा, अगदी त्याने काळजी घेतली. मग दत्ता भालेराव आल्यानंतर तर मग ते तर मेहनत असल्यामुळे प्रश्न नाही. पण जेवढी विवेकने काळजी घेतली तेवढी दत्ता भालेरावांनी पण घेतली आहे. पण आम्हाला टूरमध्ये खूपच मजा आली. पैशाचा प्रश्नच नाही आहे, कारण माझ्या टूर 3-4 झालेल्या आहे त्यांच्याबरोबर. आणि डोळे झाकून आम्ही सगळ्या म्हणजे इतके धावपळत खरं आमचं प्लॅनिंग नसताना 4 धामचा लास्ट 2 सीट बाकी असं व्हॉट्सअपवर आलं ना, आम्ही अगदी डिसिजन फास्टमध्ये घेतला. म्हटलं AC टायरचं कुठलंही मिळू दे पण आम्हाला जायचं आहे दत्ता भालेरावांबरोबर. हॅपी वेकेशन करायचंच आहे. मग त्याप्रमाणे आम्ही केलं आणि खूप एन्जॉय घेतला सगळ्या गोष्टी. आणि मनमुटाव असा काही नाही. कधी कधी असं आपले हातपाय दुखले वगैरे, खूप प्रवास खूप होता ना, म्हणजे चढणं उतरणं, तर थोडंसं आम्ही दोघंच एकमेकावर अरे टूरला आलो जरासं हे दुखतंय ते दुखतं. बाकी कुठलाही हॅपी वेकेशनच्या मॅनेजमेंटचा आम्हाला कुठलाही त्रास नव्हता. आमच्याच बॉडीच्या हिशोबाने आम्हाला त्रास झाला स्वतःला, तो पण थोडा. आणि आम्ही लाईटली घेतली. उलट दत्ता महाराजांना बोलले अरे घोड्यावरून तुम्ही आलात कुठल्या घोड्यावरून आम्ही कुठून आलो केदारनाथ. तर त्यांना म्हटलं आश्चर्य वाटलं. पण आम्ही म्हटलं चला दत्ता महाराजांचा विचार आहे ना, म्हणजे घरपोच आपल्याला अगदी काहीच प्रॉब्लेम नाही काही झालं तरी. मग तो घोड्याचा अनुभव पण आम्ही घेतला आणि खूप लाईफमधले पहिला घोड्याचा अनुभव इतक्या लांब रूटचा खूप एन्जॉय केला. आणि सगळ्याच गोष्टी 2 दिवस त्रास झाला त्या घोड्यामुळे, पण दोघांनी पण लाईफमध्ये घोड्याचा खूप मोठा अनुभव पहिल्यांदा घेतला. आणि सगळेच डोलीपासून सगळ्या व्यवस्थित सोयी खूप एन्जॉय केला आणि खूप एन्जॉय करणार आहे. चालेल चला दोघांकरता विवेक भालेराव दत्ता भालेराव त्यांचा अभिनंदन करायला पाहिजे की आमच्या सगळ्या सोयी त्यांनी व्यवस्थित केल्या.